सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. म्हणजे आम्ही बनवताना पण गॅस लावून सगळं खरं खरं बनवतो. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. आता हा फोटो आम्ही जेव्हा लूक टेस्टला भेटलो होतो, तेव्हा आम्ही हा फोटो क्लिक केला आहे. तेव्हा तर खरं आमची इतकी अशी ओळख नव्हती. पहिल्यांदा ऐश्वर्या ताईला मी भेटले होते. सो हे थोडंसं लॅविश पण विंटेज असं नाईकबाईंचं घर आहे. प्रत्येक गोष्टी इथेच अशा छान डिझाईन केल्यात. नमस्कार, मी दक्षता जोईल म्हणजेच आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेतली तुमची लाडकी मृण्मयी. तुम्हाला साधारण लोकेशनचा अंदाज आला असेल मी कुठे उभी आहे. तर आमच्या या नाईकवाड्याच्या एक्झॅक्टली बाहेर मी उभी आहे. हा आमचा नाईकवाडा आतनं कसा दिसतोय आणि आम्ही शूट कसं करतो, कुठे काय चीट करतो, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या नमस्कार, सुस्वागतम. नाईक वाडा असल्यामुळे यात सगळा सेट हा जो डिझाईन केला ना, तो खूप विंटेज आहे. असं हेरिटेज असतात ना, गोष्टीच सेम तसं आहे. तर या दरवाजांपासून सगळं म्हणजे जसं की वाड्याला जसं असतं, सगळं तसं आहे. त्यानंतर इथे एक आल्यानंतर हातपाय धुण्यासाठी नळ आहे. त्यानंतर लाकडं, पाणी गरम करण्यासाठी आमचा जुन्या काळातला गिझर आपण असं म्हणू. बरेचसे सीन आमचे इथे होतात. हे अंगण आहे आमच्या घराचं. आत्ता जरा पावसाचे दिवस असल्यामुळे थोडं पाणी आहे, पण इथे आम्ही सीन शूट करतो. इथनं आता हा पेपर लावला आहे त्यामुळे, पण इथनं आमची मेन एंट्री आहे आणि हे 2 दरवाजे पण म्हणजे 2 इथूनही जाऊ शकतो. इथे आमची तुळस असते, जी आता इथे सीन असल्यामुळे इथे ठेवली आहे. सो ही आमची तुळस खूप छान बहरली आहे. श्रावण आहे आणि खूप सुंदर दिसते. म्हणजे पहिलंच नाईकबाईंचं घर, जिथे आम्ही नाईकबाईंचं घर शूट करतो. म्हणजे वाड्याच्याच एका भाग आहे हे, पण आपण ते हा दरवाजा दाखवतो. त्यामुळे हे नाईकबाईंचं किचन आपण तुम्हाला आठवत असेल सिरियल बघताना एपिसोडमध्ये, हे बाईंचं घर आहे. आणि हा नाईकबाईंचा हॉल आहे. इथे आमची टीम बसली आहे सध्या, कारण तिथे शूट सुरू होतं त्यामुळे इथे बसले आहेत सगळे. नाईकबाईंचा हा हॉल आहे आणि जो आमच्याच घराच्या बाजूलाच आम्ही इथे हा सेट रेडी केला आहे. सो हे थोडंसं लॅविश पण विंटेज असं नाईकबाईंचं घर आहे. प्रत्येक गोष्टी इथेच अशा छान डिझाईन केल्यात. म्हणजे असं कुठेही वाटणार नाही की आम्ही आमच्या सेटवरच एक बाजूच्या भागात नाईकबाईंचं घर आहे म्हणून. सो ते तुम्हाला दिसताना फार वेगळं दिसतं. आणखी एक गंमत, इथूनच तिचं मेन एंट्रन्स आहे नाईकबाईंच्या घराचा. आणि इथेच तुम्हाला नाईकबाईंच्या घरासमोर हा शाळेचा सेटअप आहे. के प्रभू विद्या मंदिर, जी तुम्हाला शाळा दिसते ती ही शाळा आहे. हा सेटअप आहे. छान अशी जागा आहे आणि हा आहे नाईकबाईंच्या घराचा एंट्रन्स. हे आमचे तुम्हाला आमचा आवाज क्लिअर आणि छान ऐकू येतो, ते सगळं क्रेडिट या दादांचं आहे. अक्षय नाव आहे त्यांचं. आणि आमच्या हेअर ताई आहेत. हां, नाईकबाईंच्या वाड्यात मी जसं तुम्हाला म्हणाले, हा लाडबाईंचा फोटो आहे. म्हणजे जसं म्हणाले की एका ठिकाणी आम्ही आमच्या घराचा सेटअप लावलाय आणि तिथेच तुम्हाला बाजूलाच लाडबाईंच्या घराचा सेटअप लावलाय आणि हे आहे नाईकबाईंचं म्हणजे आमचा नाईकवाडा आणि त्यांच्याच बाजूला आपण लाडबाईंच्या घराचं सेटअप. हां, आणि ही आहे लाडबाईंची बेडरूम. सेम तसंच कलर कॉम्बिनेशन, सगळे कलर पॅलेट सगळे असे ब्राईट आणि लाडबाईंच्या त्यांच्या ज्या जेस्चरला सूट होणारे आहेत. सो हे सेटिंग दादांची आपली कमाल आहे की जिथे नाईक वाडा विंटेज आणि तसं दाखवायचं आहे, सेम तिथेच अशा गोष्टी जिथे ते असं खूप लाविश आणि असं महाल थोडा फील देईल असं. तर हा आहे लाडबाईंचा बेडरूम.
इथूनच डिरेक्टली सुरू होतं आमचं घर, म्हणजे आमचा सेटचा हा आहे हॉल. हा हॉल जिथे आमचे ऑल कॉम्बिनेशन सीन्स आणि जिथे बऱ्याचदा हेमंत म्हणजे माझे जे मृण्मयीचे बाबा आहेत ते बऱ्याचदा नाईकबाईंना ओरडले आहेत, मुलं अभ्यासाला बसली आहेत. आमचे डिरेक्टर सर आहेत केदार वैद्य सर. मॉनिटरवर आमचं जे सीन आहे ते इथे सर बघून आम्हाला सांगतात. हा नाईकबाईंचा फळा ज्याच्यावर ट्युशन्स ती शिकवून घराला हातभार लावतीये शाळा करून पण. सो हा नाईकबाईंचा फळा, इथे मुलं बसलेली दिसतील तुम्हाला. आणखी एक गोष्ट राहिली, हे जे तुम्हाला दिसतंय वर माळा आहे जिथे जयंती आणि समीर या दोघांचा बेडरूम आहे, ते वर राहतात. पण आम्ही ते इथे शूट करतो, म्हणजे वर हा सेटअप आहे, फक्त ड्रेस रूम आहे, पण इथे आम्ही तो सेटअप लावून आम्ही इथे शूट केला जातो, जे तुम्हाला अजिबात कळत नाही, म्हणजे बेडरूम वाटेल पण हा इथे शिफ्ट केला जातो. आणि दुसरी गोष्ट, इथेच बसल्यात आमच्या नाईकबाई, त्यांची चहाची वेळ झाली आहे त्यामुळे त्या चहा पितात. 3 वाजताची माझी 3 वाजताची चहाची वेळ असते, कारण मी 11 वाजता जेवते आणि 2 बिस्किट्स लागतात. आज एकच बिस्किट दिलंय मला, त्यामुळे आता मी चहा पिते. आता आमच्या दोघींचा सीन आहे त्यामुळे आता तो इथे लागणार आहे. आता आपण आमच्या किचनमध्ये जाऊयात. किचनमध्ये सीन आहे. हे आमचं देवघर, वाड्याचा वाडा आहे, नाईकवाडा, त्यामुळे आता ते इथे डायनिंग टेबल थोडं पुढे सरकवलं आहे त्यामुळे, पण अगदी ऑथेंटिक असं वाड्यात जसं देवघर असतं सेम तसं. आणि जेव्हा तो सेटअप लागतो तेव्हा तर ते फार सुंदर दिसतं. इथे सीन लागणार आहे, सगळी धावपळ सुरू आहे. आमचं हे किचन आहे, हे असं मस्त प्रशस्त असं किचन आहे, जिथे नाईकबाईंची सकाळची धावपळ सुरू असते आणि बराच ड्रामा घडतो नेहमी इथे. तिची एक धावपळीचं सगळ्या गोष्टी इथे होत असतात. असं हे छान असतं किचन. आणि ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, म्हणजे आम्ही बनवताना पण गॅस लावून सगळं खरं खरं बनवतो, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. जरी सेट असला तरी बऱ्याचशा गोष्टी ॲक्च्युअल आहेत, कारण ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खरं वाटावं, नॅचरल वाटावं यासाठी. हे इथनं बाहेरचे सीन्स लागतात बऱ्याचदा. ट्रॉली जे तुम्हाला बाहेर लावलेलं दिसते, हे बाहेरचे सीन्स असतील तर इथे होतं. आता आपण रूम्समध्ये जाऊ. हा हेमंत, मृण्मयी आणि हेमंत आणि शारदाचा रूम, मृण्मयी आणि जी कामिनी दाखवली आहे तिचा रूम लागतो. सो हे आता कसं आहे, जर हा बेड इथे सरळ घेतला तर हेमंतची रूम झाली, ह्या दिवाळाला जर टेकवला तर ती मृण्मयीची रूम होते, आणि इथे असेल तर कामिनीची. सो असं अलटून पलटून प्लस सेटअप चेंज करून सेट लावला जातो किंवा तो रूम लावला जातो. पण ते कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही की ही तीच आहे, ही तीच खोली आहे, असं अजिबात वाटणार नाही. खूप हुशारीने आणि खूप क्रिएटिव्ह गोष्टी वापरून सेटअप, म्हणजे त्या सीनचे सेटअप रेडी केले जातात. सो अशा प्रकारे. आणि इथे बऱ्याचदा आमचे सीन्स होतात. इथे ट्रॉली लावून असं छान प्रशस्त जागा आहे. आता हा पडदा लावला आहे म्हणून, सो पडदा म्हणजे ते प्लास्टिक लावलं आहे म्हणून, पण खूप छान इथे बसल्यानंतर मस्त हवा येते आणि वारा वाहत असतो आणि छान वाटतं. पाऊस पडताना तर कमाल माहोल असतो. ही एक खोली आहे जिथे रजनी काकूंचे सीन लागतात. रजनी काकूचं एक छोटं कुटुंब आहे, म्हणजे तो तिचा नवरा, जसं रजनी काकूचा स्वभाव आहे तसं. तर तो हा इथे सेटअप लागतो. आणि ही शारदाची मृण्मयीची रूम आहे, तर सेम तसंच अल्टीपल्टी करून बनवलं जातं. आणि ह्या सगळ्या इथे मी तुम्हाला सगळं आता जे घर दाखवलं त्याचा पुरेपूर वापर केला जातो बऱ्याचदा, वॉल्स चेंज करून, थोडं क्रिएटिव्ह गोष्टी बदलून. सो असा आहे आमचा हा सेट.
आत्ता हा फोटो आम्ही जेव्हा लुक टेस्टला भेटलो होतो तेव्हा आम्ही हा फोटो क्लिक केला आहे. तेव्हा तर खरं आमची इतकी अशी ओळख नव्हती. पहिल्यांदा ऐश्वर्याताईला मी भेटले होते तेव्हा तो क्लिक केलेला फोटो आहे. आणि म्हणजे अगदीच आम्हाला काहीच माहीत नाही लुक कसा काय ठेवायचा आहे, कंटिन्यू काय करायचं. जे ट्राय अँड एररवर जेव्हा आम्ही शूट करत म्हणजे फोटोशूट करत होतो तेव्हाचा हा फोटो आहे. येस, हा टेबल म्हणजे तुम्ही बघितलाही असेल सीनमध्ये मृण्मयी इथे अभ्यास करतीये किंवा काही तिचं राहिलं आहे काय, तर ते सगळं हा मृण्मयीचा अभ्यासाचा टेबल आहे. ज्यात ती तिच्या कॉलेजचा अभ्यास करते, तिचे सगळे मेडल्स आहेत आणि तिच्यासाठी प्रिय व्यक्ती आई आहे. त्यामुळे आईचाच फोटो लावला आहे तिने. सो मी तुम्हाला सगळ्या वर म्हणजे कसं काय रूम्स आहेत, काय कुठे आहे, ते सगळं मी असं दाखवलं असं मला वाटतंय. सो हा आहे आमचा सेट. फार सुंदर आहे. इथे सगळी दुकानं लागतात ही समोर अशी वाड्याच्या समोर आणि जिथून सुरुवात केली आहे तिथे आपण एंड झालो. तुम्हाला आत्ता जरी असं दिसत असलं तरी मालिकेत ह्या प्रत्येक गोष्टी खूप सुंदर दिसतात. सो थँक्यू सो मच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.